पुरुष सूक्त म्हणजे काय? ऋग्वेदातील अत्यंत पवित्र आणि गूढ असे सूक्त म्हणजे पुरुष सूक्त. हे सूक्त विश्वरूप परमपुरुष मेन्स सर्व विश्वात व्यापून असलेला परमात्म्याचे वर्णन करते. सर्व विश्वात व्यापून असलेला परमात्म्याचे वर्णन करते. वैदिक परेमध्ये हा पुरुष म्हणजे केवळ मनुष्य नसून संपूर्ण सृष्टीचा अधिष्ठाता विराट ब्रह्म नारायण असा अर्थ घेतला जातो. सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद, सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद. त्या विराट पुरुषाला हजारो मस्तके, हजारो डोळे, हजारो पाय आहेत. येथे हजार म्हणजे संख्या नसून अनंतत्व आहे. प्रत्येक जीवामध्ये तोच आहे. प्रत्येक नेत्रातून तोच पाहतो. प्रत्येक हृदयात तो चेतना बनून आहे. पुरुष एवेदम सर्व यद्भूतम यच्च भव्यम. जे झाले, जे आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते सर्व त्या परमपुरुषाचे स्वरूप आहे. ही संपूर्ण सृष्टी संपूर्ण मेच त्याची दिव्य अभिव्यक्ती आहे. पादोस्य विश्वाभूतानी त्रिपादस्या मूर्तं दिवी. हे दृश्य विश्व त्या परमपुरुषाच्या केवळ एका अंशातून निर्माण झाले आहे. उर्वरित दिव्य स्वरूप मानिबुद्धीच्या पलीकडे आहे. पुरुष सूक्तामध्ये यज्ञाला अत्यंत महत्त्व दिले आहे. यज्ञ म्हणजे केवळ अग्निहोत्र नव्हे तर त्याग, समर्पण आणि निस्वार्थ कर्म, आईचा त्याग, गुरुचे ज्ञानदान, वृक्षाची सावली हे सर्व यज्ञ भावाचे स्वरूप आहे. या सूक्तामध्ये समाजव्यवस्थेचा देखील अत्यंत सुंदर आणि आध्यात्मिक अर्थ सांगितला आहे. जसे शरीरात प्रत्येक घटक आवश्यक असतं तसे समाजातील प्रत्येक विश्वरचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुरुष सूक्त आपल्याला शिकवते सर्वांमध्ये ईश्वर पहा, त्याग स्वीकारा आणि विश्वाशी एकरूप व्हा. भगवान विष्णू आणि श्री नृसिंह हे त्या विराट पुरुषेच दिव्य स्वरूप मानले जाते. म्हणून वैष्णव एका नृसूक्ताला चैतन्याने व्यापलेले आहे. प्रत्येक श्वास, प्रत्येक जीव, प्रत्येक तारा त्या विराट पुरुषाचाच अंश आहे. ओम शांती शांती शांती.